दुःखद बातमी की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार तुकाराम बिरकड यांचं अपघाती निधन झालं। अकोल्यातील MIDC जवळील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पिकअपने बिरकड यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली, ज्यात तुकाराम बिरकड यांचा जागीच मृत्यू झाला। तुकाराम बिरकड हे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष होते, तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते। तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय। आता पाहूयात नाशिकमधील डॉक्टर सुवर्णा वाजेच्या हत्या प्रकरणातील खटल्यातून संशयित आरोपी संदीप वाजेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। 2022 मध्ये डॉक्टर सुवर्णा वाजे यांचा मृतदेह वाहनात जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता। तर सुवर्णा वाजेची हत्या पती संदीप वाजेंनी केल्याचा दावा पोलिसांनी पत्रकार परिषदेत केला होता। तसंच 700 पानांचं नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं होतं। मात्र आता पती संदीप वाजेची पुराव्याअभावी सुटका करण्यात आलेली आहे। तर संदीप वाजे तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे। माननीय न्यायालयाने डॉक्टर सुवर्णा वाजे खून खटल्या प्रकरणी आरोपी संदीप वाजे आणि यशवंत मस्के दोघांना निर्दोष सोडलं। सदरचा निकालपत्र 51 पानांचे आहे। त्याचं अवलोकन केलं असता असं दिसतं की न्यायालयाने असं धरलं की परिस्थितीजन्य पुराव्याप्रमाणे सरकार पक्ष केस सिद्ध करू शकला नाही, जे तत्व आहेत कायद्याची ती पूर्ण झाली नाहीत आणि सदरचा मृत्यू हा खुनामुळे झाले किंवा काय हेच बेसिक गोष्ट सिद्ध झाली नाही।